पुष्पा हाँ जरा पाणी दे ग मला. हो देते. हाँ हे घे. फोडणीची पोळी एकदम मस्त झाली ती बरं का. अहो त्यात काय विशेष, नेहमी सारखीच तर झाली होती. विक्रांत सरांना साधं घरगुती जेवण आवडतं ना, म्हणून म्हणाले होते ईशाला आज घेऊन जा, पण नेलं नाही तिने. तुम्हाला सांगते नक्की त्यांचं भांडण झालेलं असणार. नाही तर असं करत नाही होती कधी. कित्येक वेळा घरनं घेऊन गेले डबा त्यांच्यासाठी. काय माहिती काय झालं असेल. ऐका ना नेमकर, माझं एक काम कराल. अगं आता करावंच लागेल जे काय काम असेल ते, कारण गेल्या कित्येक वर्षात तू पहिल्यांदाच प्रेमानं मला विचारलंयस माझं काम कराल का. नाहीतर नेहमी नुसते ऑर्डर सोडत असतेस. बोलले बरोबर. काय ऐका ना, तुम्हा बाप लेकींचं मस्त जमतं. गप्पांमध्ये विचारा ना, तिचं भांडण झालंय का विक्रांत सरांची. पुष्प तुला सकाळी सांगितलं ना मी, तू नको विचार करू फार त्या गोष्टीचा. तिची ती समोर. ईशा काय ग बाळा, कुठं बाहेर जायचंय का. नाही बाबा, उद्याला राजनंदिनी साडीचे डीलर्स येणार आहेत, तर मला त्यांच्याबरोबर सर्वेसाठी जायचंय, म्हणून म्हटलं आत्ताच तयारी करून ठेवावी. ईशा तुझं काम वाढलंय बरं का हल्ली ऑफिसचं. हो बाबा. निमकर, कदम आणि पाटलांचं परवा मोठं भांडण नाही का झालं. भांडण तर मध्येच कुठं काढतेस हे भांडणाचं. बर उद्या कुठं जायचं सर्वेला. ते डीलर्सनी काही शॉप्स ठरवलीत, उद्या कळेल मला. बर पण पाणी जवळ ठेवा तुझ्या, उन्हात फिरताना उगीच त्रास नको. हो बाबा. बाबा तुम्हाला राजनंदिनी साडीबद्दल माहिती असेल ना. म्हणजे काय, अगं ती जेव्हा नवीन मार्केटला आली ना, अगदी तेव्हापासून आपल्या दुकानात आहे विक्रीला. मग खप कसा आहे तिचा. आता ठीक आहे. अच्छा, पण तरी किती वर्ष झाली ही साडी मार्केटमध्ये येऊन. अगं बाळा, तुझा जन्म सुद्धा झाला नव्हता तेव्हा ही साडी मार्केटमध्ये आलेली आहे. तुला सांगतो, ही साडी नवीन नवीन मार्केटमध्ये आली होती ना, तेव्हा फिल्मी सितारों की साडी अशी प्रसिद्ध होती ती. त्यावेळेस खूप जबरदस्त खप होता तिला. आता जरा कमी झाला. अच्छा. ईशा मला इतकंच माहितीये का, पण विक्रांत सरने विचार ना त्या राजनंदिनी साडीबद्दल. हा, तू त्यांच्याशी बोलली नाहीस का याविषयी. नाही, पण उद्या वेगवेगळ्या डीलर्स कडून मला माहिती मिळेलच ना. आणि प्लस जर जमलं तर जनरल पब्लिकशी पण बोलून घेईन मी. आलेच. खरं म्हणजे ही माहिती तुला कुठेही मिळू शकते, पण तुला ती माझ्याकडनंच हवी हो ना. मग डायरेक्ट माझ्याकडे यायचं. पण तुला यायचं नव्हतं कारण. काय कारण असं वाटतंय तुम्हाला सर. आता इतकं बोललात तर कारण सुद्धा सांगा ना. विक्रांत निघूया. पुढे किती वाजले पाहिलेस का. जेवणाचं काय. तुझं झालं. तुझ्या आधी माझं कसं होईल. पण तू आज असं का विचारतोयस. भूक नाहीये मला. तू डिनर करून घे. तू जेवल्याशिवाय मी कधी जेवलो का विक्रांत. तू जेवून घे, तुझं झालं की आपण निघूया. का बरं नाहीये का. पोटात दुखतंय. चल डॉक्टरांकडे जाऊया. चल. इच्छा नाहीये. ठीक आहे. जेवलो तर आपण दोघं एकत्र जेवू, नाहीतर मी बसतो इथे. तू म्हणशील त्यावेळेस निघू. विलास हे अति होत आहे. मग उगाच कारण नसताना जेवायचं नाही ह्याला अर्थ आहे. रिकाम्या पोटी शांत झोप लागत नाही असं माझी आई म्हणायची. चल.
चल 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 चल. विक्रांत, म्हणजे कारण आहे तुला भूक नसायला, आणि ते कारण म्हणजे ईशा निमकर. काही काय असं काही कारण नाही आहे. मी तोच विचार करतोय, अचानक हे नवीन काय सुरू झालं रे तुझ्या आयुष्यात? काही नवीन सुरू झालं नाहीये. माझ्या बरोबर जेवायला बाहेर पडण्याऐवजी तू इथं बसलायस डेस्कवर ईशा निमकरच्या. हे नवीन नाही. तुझं बाकी तुझ्या आजूबाजूला असलेल्या मुलींबरोबरचं वागणं मी बघितलंय. इतकी वर्ष बघत आलोय, कधीही वाहवत जात नाहीस तू. मग आत्ताच का? याच मुलीच्या बाबतीत का? याचं उत्तर नाहीये माझ्याकडे. मला नाही कळत आहे. मागे तू असंच बोलला होतास, पण मला नाही पटत. कुठलीही गोष्ट विक्रांत सरंजामाच्या हाताबाहेर जाऊ शकते हे मला नाही पटत विक्रांत. नशीब जेव्हा येतं ना मध्ये, तेव्हा हे असं करतं. नशीब जेव्हा एखाद्या माणसाचं आयुष्य ठरवायला लागतं ना, तेव्हा काही गोष्टी त्याच्या हातातून निघून जातात. मग तो विक्रांत सरंजामे असेल तरी सुद्धा. मग तो माणूस कुठले निर्णय का घेतोय, कुठल्या परिस्थितीत तसा का वागतोय, मनात नसूनही एखादी गोष्ट तो का ठरवतोय, या गोष्टी त्याच्या हातात नसतात. अगदी विक्रांत सरंजामे असेल तरी सुद्धा. येते का तुझ्या लक्षात? अगं लागलं नाही ना कुठं? नाही बाबा. जरा सावकाश ना बाळा. हो. लक्षच नाहीये तिचं सध्या. ऑफिस मध्ये कोणाशी भांडलीयस का ग? नाही आई. विक्रांत सर येणार आहेत का ग सर्वेला? ईशा, मी काय म्हणतेय, सर येणार आहेत का सर्वेला? ईशा, अगं मी काहीतरी विचारतीये. ईशा. नाही ग आई. गुड मॉर्निंग ईशा मॅडम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आज आपण 5 शॉप्सना व्हिजिट द्यायची. हे काही सर्वेचे फॉर्म्स आहेत. हे फॉर्म्स भरून मग आपण रिपोर्ट भरू. पहिला आपल्याला सर्वे करावा लागेल. हो. आपण या दुकानापासून सुरुवात करूया. हो. चला तर या. चला. मग कसा वाटला पहिला एक्सपिरियन्स? सर छान होता. आपण पुढच्या दुकानात जायचं. या.
मे आय कम इन सर? येस. सर आय थिंक डीलर्सचे रिपोर्ट्स बघण्याच्या आधी मी मिहिरला एक काम सांगितलं होतं. एक कॉम्पिटेटिव्ह प्रेझेंटेशन बनवायला सांगितलं होतं अँड ही इज मेड इट. वी शुड हॅव अ लुक ॲट दॅट. सर तुमचा फोन. सर आय थिंक मिहिरने जे प्रेझेंटेशन बनवलंय आपण ते बघायला पाहिजे. तुमच्या संध्याकाळच्या स्केड्यूलमधनं अर्धा तास निघू शकतो सर. वी कुड सी द प्रेझेंटेशन देन. कुठे चाललंय? सर व्हॉट? सर्वेसाठी आपली टीम कुठे गेली आहे? ईशा आणि टीम. सर मी आता प्रेझेंटेशन बद्दल बोलते. तुला माहित नाहीये? सर मी तुम्हाला असिस्ट करते, ईशाला नाही. मी तुमच्या मीटिंग्स बघते, ईशाचा नाही. मी तुमचं स्केड्युलिंग करते, ईशाचं नाही. इन्व्हेस्टर्सचे कॉल असू शकतात. तुम्ही घेतलं तर बरं होईल. मला सर्वे आजच्या दिवसातलं हे शेवटचं रिपोर्ट. हा बघा पत्ता. माहितीये मला. चला मग निघूया. चला. एक मिनिट. बघा रंग बघा, डिझाईन बघा, एकदम तुम्हाला नक्की आवडेल बघा. हे गण्या, हा यांना साडी दाखव जरा. ईशा, हा बोल बेटा, काय म्हणतेस? कसं काय चाललंय तुझं काम? बाबा छान चाललंय. अच्छा ऐका ना, हा आम्ही तुमच्या दुकानात येतोय आता. इकडं? अरे वा. बाबा त्यांनी काही दुकानं सिलेक्ट केली होती सर्व्हिससाठी. हा त्यातलं तुमचं दुकान शेवटचं आहे. या या, मी तुम्हाला सगळी माहिती देतो. पण माझ्यासाठी एक गोष्ट कराल? अरे बोल ना बाबू. बाबा मी तिथे येईल तेव्हा मला प्लीज ओळख दाखवू नका. आणि तसं बाकीच्यांना पण सांगून ठेवा दुकानात. का ग, हे असं का? अहो बाबा, मी तिथे ऑफिसच्या कामासाठी येते ना, मग तिथे माझ्या घरचं कोणी असणं खरं तर बरोबर नाहीये. आणि राजनंदिनी साडीचं कौतुक एम्प्लॉईचे वडीलच करतायत, तर त्याला काही महत्व राहणार नाही ना बाबा. बिलकुल सही बोलाय बाबू. आले माझ्या लक्षात. ये तू. हो बाबा, आलेच. आजचं काम संपलंय, निघूया. काय झालं? सर्वेची टीम कुठे काही कळाल? काम झालं असेल, नसेल झालं तर होईल, पण त्याचा आपल्या निर्णयाशी काय संबंध आहे का? मला सर्वेची टीम कुठे ते कळायला पाहिजे. ते सगळे की ती ईशा? मला माहित आहे तुला फक्त तिचीच काळजी आहे. एकतर तूच तिला सर्वेला पाठवलंस आणि आता ती कुठे आहे हे कळल्याशिवाय तुला इथून निघायचं नाहीये. काय चाललंय हे विक्रांत? आपल्या ऑफिसमध्ये एक साधी साधी एम्प्लॉई येते म्हणूनच काळजी वाटते तिची. नवीन आहे ती, मुलगी आहे. ऑफिसच्या कामासाठी इतर लोकांबरोबर पहिल्यांदा ती दिवसभर बाहेर फिरते. तिची काळजी नको वाटायला? कोणावर जबाबदारी आहे तिची? या सगळ्याची दखल कोणी घ्यायची? आपणच ना. शेट आल्या आल्या. अरे या या मॅडम या. नमस्कार. नमस्कार, मी ईशा निमकर. हो
मी सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मधून आली आहे. आम्ही राजनंदिनी साड्यांचा सर्वे करण्यासाठी आलोय. तर तुमच्या दुकानात सर्वे केला तर चालेल ना? हो हो करा ना. अहो, तुम्हाला कोण विचारणार आहे? काय शेठ? थँक्यू. थँक्यू कशाला? तुमचंच दुकान आहे मॅडम. आम्हाला तुमच्या स्टॉक मधल्या राजनंदिनी साड्या बघायला मिळतील का? हो हो, का नाही, दाखवतो ना मी. बरं मॅडम, तुम्ही काय घेणार? कॉफी? नाही, त्यांना चहा जास्त आवडेल नाही का? बरं मी चहाच सांगतो सगळ्यांसाठी. सँडविच घेणार ना तुम्ही? नाही नको, थँक्यू. गड्या 4 चहा सांग, जा लवकर. तुम्ही बघा ना साड्या. हा, तर राजनंदिनी साडीबद्दल सांगायचं तर जेव्हा ती मार्केटला आली तेव्हापासून आतापर्यंत आमच्या दुकानात विक्रीला आहे. हो, आणि खूप सुद्धा खूप चांगला आहे तिचा. काय होतं, हल्ली लोक डिझायनर साड्या जास्त घेतात, पण आमचे काही लॉयल कस्टमर आहेत बरं का, की जे फक्त राजनंदिनी साडीच पसंत करतात. आणि क्वालिटी बद्दल जर बोलायचं झालं ना तर राजनंदिनी का जवाब नाही. अहो, मी सुद्धा राजनंदिनी साडीच घेतली होती हिच्यासाठी. म्हणजे आमच्या हिच्यासाठी असं म्हणायचं होतं मला. अरे वा, तुम्ही फार छान माहिती दिलीत राजनंदिनी बद्दल. सगळ्या शॉप मध्ये नीट बोलत नाही हो लोक आमच्याशी. हो, असं कसं, बोलण्यावरच तर आमचा सगळा धंदा अवलंबून असतो. हो, 25 वर्षाचा अनुभव आहे ना माझा. आणि त्यात लेडी कस्टमर म्हटलं ना की त्यांचा थोडासा आदर ठेवला आणि त्यांच्या मनात काय चाललंय हे थोडंसं ओळखलं की बस, बाकी काही करायची गरज पडत नाही. मग ते आनंदानं साड्या घेतात. मी तर तुम्हाला सांगतो, प्रत्येक कस्टमरला सगळ्यात आधी राजनंदिनी साडीच दाखवत असतो. गुड, व्हेरी गुड. ताई, चहा. अगं इशे, चहा घे. चहा घ्या ना ईशा मॅडम. घ्या सर, घ्या सर. हा, तर गेले 20 वर्ष बाजारात टिकून राहिलेला एकमेव ब्रँड म्हणजे राजनंदिनी साडी आहे. ग्रेट, अगदी बरोबर बोललात तुम्ही. कसं आहे साहेब की तुमच्या ह्या राजनंदिनी साडीच्या डिझायनर साड्यांमधली जर तुम्ही रेंज वाढवली ना तर लोक मोठ्या प्रमाणावर पुन्हा राजनंदिनी साडीकडे वळतील बघा. सर, हे लिहू? हो हो, लिहून घ्या ना, नोट डाऊन करा. ग्रेट, गुड सजेशन. तुम्हाला फार उत्तम माहिती आहे राजनंदिनी बद्दल. हो, अहो म्हटलं ना मग अशी मी 25 वर्षाचा अनुभव आहे. निघतो. ते कुठे आहे ते बघतो आणि तुला सांगतो. हॅलो विक्रांत सर, 1 मिनिट बोलू का? ईशा ऑफिसमध्ये नाहीये, ती ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेली. हो हो, ते माहितीये मला. मी खरं तर वेगळ्याच कामासाठी तुम्हाला कॉल केला होता. ईशा भांडलीये का हो तुमच्याशी? काय? सॉरी मी हे विचारतेय, पण तुमच्यात काही भांडण वगैरे नाहीये ना तसं काही? अहो नाही नाही, खूप चांगलं काम करायला लागली ती आणि म्हणूनच एका अत्यंत महत्वाच्या सर्व्हेसाठी तिला बाहेर पाठवलंय. सॉरी हा, फोन करून तुम्हाला डिस्टर्ब केलं. प्लीज अशी फॉर्मॅलिटी नको. तुम्ही कधीही फोन करा. ओके? बर बर, ठेवते हा.